नांदेड शहरासह जिल्ह्यात आज सकाळी जोरदार पाऊस झालाय, त्यामुळे जे आहे ते मोठे नुकसान झाले। आता मी नांदेड शहरातील श्रावस्ती नगर भागात आहे। आपण जर बघितलं तर पाऊस उघडून तब्बल 3 ते 4 तास झालेत। मात्र असं असलं तरी अतिशय जे ते मोठ्या प्रमाणात या सगळ्या भागात पाणी साचलं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। आपण जर इकडे बघितलं तर नागरिकांच्या वतीनं या ठिकाणी हा असा रोप बांधण्यात आला होता आणि सकाळी पाऊस जास्त असल्यामुळे या रोपचा आधार घेत नागरिकांनी जे आहे ते सुरक्षित ठिकाणी आसरा घेतला होता। मात्र आता पाऊस कमी झाल्यामुळे नागरिकांना या रोपशिवाय आसरा घेता येतो। मात्र असं असलं तरी या परिसरातील नागरिकांचं मोठं नुकसान झाले, घरात पाणी शिरले, त्यामुळे जे आहे ते संसारोपयोगी साहित्याची नासधूस झाल्याचं चित्र आपल्या ठिकाणी पाहायला मिळतं। काल रात्रीपासूनच खरं तर नांदेड जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली होती। काल सुद्धा मोठा पाऊस झाला होता, त्यामुळे अनेक तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली होती। शेती पिकात सुद्धा मोठे नुकसान झाले। काल जे आहे ते 2 जणांचा मृत्यू झाला आहे, अनेक जनावरे दगावलेत, त्याचबरोबर हजारो हेक्टरवरील शेती पिकात सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। तर दुसरीकडे नांदेड शहरातील हे विदारक चित्र आपण या ठिकाणी पाहतोय। नांदेड शहरातील वसंतनगर असेल, बाबानगर असेल, आता हे श्रावस्ती नगरमधील चित्र पाहतोय। याच बाजूला जे आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरमध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं पाणी शिरले, त्यामुळे जे आहे ते लोकांच्या घरात पाणी गेले आणि याच्यामुळे संसारोपयोगी साहित्याची मोठी नासधूस झाली आहे। आपण जर बघितलं तर इकडं हे सगळे निवासी वस्ती आहे। मात्र अशा पद्धतीनं पाणी साचल्यामुळं संपूर्ण भागाला या तळ्याचं स्वरूप आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। अतिशय विदारक चित्र आपण हे नांदेड शहरातील पाहतो। खरं तर हा भाग सखल जरी असला तरी पाऊस मात्र ढगफुटी सदृश्य पडला, त्याच्यामुळे जे आहे ते एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। समाधानाची बाब ही आहे की आज सकाळपासून पावसानं उघडीप दिली, त्यामुळं नागरिकांच्या जीवात जीव आलाय। मात्र असं असलं तरी हवामान खात्याच्या वतीनं अजूनही येलो अलर्ट दिलेला आहे, तो येलो अलर्ट कायम आहे। पुन्हा सुद्धा पावसाची शक्यता हवामान विभागाच्या वतीनं वर्तवण्यात आली आहे। नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिलेल्या माहितीनुसार मदत कार्यासाठी आर्मीची टीम सुद्धा नांदेड जिल्ह्यात तैनात करण्यात आली आहे। त्याचबरोबर SRPFची जवानसुद्धा मदत कार्यात लागलेले आहेत। तर दुसऱ्या बाजूला महानगरपालिकेचे अग्निशमन दलाचे जवानसुद्धा मदत करताना वेगवेगळ्या भागात आपल्याला पाहायला मिळतात। मात्र श्रावस्ती नगरमधील हे चित्र आपण या ठिकाणी बघतोय या नागरिकांचं हे घर होतं, या घरात संपूर्ण पाणी गेले। ज्या पद्धतीनं आपण पाहतोय घर कुठेही दिसत नाही अशी सगळी परिस्थिती निर्माण झाली, त्यामुळे जे आहे ते आपण बघतोय मोठं नुकसान यांचं झालं। आणि आता हे पाणी कसं काढायचं हा प्रश्न या सगळ्या नागरिकांसमोर आहे। मात्र पाऊस ओसरल्यामुळं हळूहळू हे पाणी कमी होईल ही जे आहे ते या सगळ्या नागरिकांना आशा आहे। आपण जर समोर चित्र बघितलं तर हे छोटे मुलं या ठिकाणी घरातील पाणी काढताना आपल्याला पाहायला मिळतात। घरातील पाणी हे सगळे मुलं आहेत ते बादलीनं काढताना या ठिकाणी पाहायला मिळतात। आपण जर बघितलं तर श्रावस्ती नगरमध्ये आपण बघितलं तर आत्तासुद्धा एकदम गुडघ्याच्या वर टोंगल्याच्या वर आपल्याला पाणी पाहायला मिळतं। म्हणजे मोठी पूरस्थिती जी आहे ते नांदेड शहरातच निर्माण झाली होती। नांदेड शहरातील सगळे नदी नाले असतील, सगळे लहान मोठे सगळे प्रकल्प असतील, ते ओव्हरफ्लो झाल्याची माहिती सुद्धा जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात आली आहे। अशा पद्धतीने आपण बघतोय हे घर आहे आणि घरात जे आहे ते मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय, संसारोपयोगी साहित्य या पाण्याखाली गेले। आपण बघतोय सोफा आहे, या ठिकाणी सोफासुद्धा सकाळी जे आहे ते पूर्ण पाण्याखाली होता। आपण जर या भिंतीवरचे निशाण बघितले तर या घरात जवळपास 3 ते 4 फूट पाणी होतं। मात्र आत्ता पाणी कमी झाल्यामुळं या घरातील पाणीसुद्धा कमी झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। आपण बघतो अशा पद्धतीनं या सगळ्या नागरिकांचं नुकसान झालं आहे। आपण बघतोय बाजूला सुद्धा नुकसान झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। ही सगळं श्रावस्ती नगरमधील विदारक चित्र आपण बघतोय। आपण जर या बाजूला बघितलं या इकडून सुद्धा मोठं नुकसान या नागरिकांचं झालं आहे। आपण बघतोय सगळ्या घरात पाणी गेले, मात्र आता पाणी ओसरल्यामुळं नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला असला तरी हे नुकसान मात्र झालेलं या ठिकाणी पाहायला मिळतं। अक्षरशः नागरिकांच्या डोळ्यात अश्रू आणणारं हे सगळं नुकसान आपण या ठिकाणी बघतोय। ते नागरिक सांगतात की आमच्या मधल्या घरात सुद्धा या ठिकाणी पाणी गेले। मात्र अशा पद्धतीने आपण बघतोय हे नुकसान सगळं श्रावस्ती नगरमध्ये पाहायला मिळतं। ज्या पद्धतीनं हा उभा रोड जातो आणि त्या बाजूला सुद्धा एक रोड येतो आणि तो छोटासा चौक आहे, त्या ठिकाणी सुद्धा आता सुद्धा मोठ्या प्रमाणात त्या रोडवरून पाणी वाहताना आपल्याला पाहायला मिळतं। आपण बघितलं तर हे मोठं नुकसान नांदेड शहरासह जिल्ह्यात झाले। जोरदार पावसामुळं कालपासूनच जे आहे ते नांदेड जिल्ह्यात हाहाकार उडाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। आणि एकंदरीत जे आहे ते नांदेड जिल्ह्यातील पूरस्थिती गंभीर झाली आहे। सगळ्या नदी नाल्यांना पूर आला आहे। विष्णुपुरी दरवाजे सुद्धा अनेक दरवाजे सोडण्यात आले आहेत। गोदावरी नदीपात्रात सुद्धा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे आणि आता सुद्धा या शेडमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आपल्याला पाहायला मिळतं। आपण या ठिकाणी बघितलं तर आता सुद्धा या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी वाहताना आपल्याला पाहायला मिळतं। याचा वेग सुद्धा जास्त आहे। आता अशा परिस्थितीत या ठिकाणी तरुण याच पाण्यातून मार्ग काढताना
आपल्याला पाहायला मिळतं नांदेड शहरातील श्रावस्तीनगर भागातील हे विदारक चित्र आपण या ठिकाणी पाहतोय। मात्र सकाळपासून पाण्याचा जोर जे आहे ते आता ओसरला, त्यामुळे जे आहे ते या नागरिकांना कुठेतरी दिलासा मिळाला आहे। मात्र अजूनही जे आहे ते ढगाळ वातावरण आहे, पावसाचं वातावरण आहे, त्यामुळे जे आहे ते नांदेडवरील संकट टळलं असं म्हणणं सुद्धा चुकीचं ठरणार आहे। आपण बघितलं तर या मोठ्या प्रमाणात या जे पाण्याचा लोढा या ठिकाणी वाहताना पाहायला मिळतो आणि नागरिकांनी जे आहे ते सुरक्षिततेचा उपाय म्हणून अशा पद्धतीने रोप या संपूर्ण नगरात लावून ठेवले आहेत, जेणेकरून गरज पडली तर नागरिकांना सुखरूप ठिकाणी जाण्यास मदत करता येईल। आपण बघितलं तर आता सुद्धा या नाल्याचं पाणी संपूर्ण या श्रावस्तीनगरमध्ये वेगानं वाहताना पाहायला मिळतं। खरं तर 2 ते 3 तास जे आहे ते या सगळं पाणी उडून झाले आहेत। असं असलं तरी मोठ्या प्रमाणात या श्रावस्तीनगरमध्ये आपल्याला पाणी पाहायला मिळतं। ज्या पद्धतीनं नांदेड शहरासह जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली, त्यामुळं ही भयानक परिस्थिती आता आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन अमित, कॅमेरा पर्सन अनिकेत आडेसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।